नमस्कार. महाअवतार बाबाजींच्या युनिफाईड पुस्तकातील काही सत्य विधानं आपण आज ऐकणार आहोत. ही विधानं आपण रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी जरूर ऐकावीत. आणि त्याचसोबत दिवसभरामध्ये कधीही जेव्हा आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जाणीव करून घ्यायची, एक प्रेरणा हवी, आत्मविश्वास पाहिजे, अशा वेळी अगदी आठवणीने युनिफाईड सोबत महाअवतार बाबाजींच्या या सत्यांसोबत जोडले जा. तुम्हाला जरूर खात्रीने एक विश्वास जाणवेल स्वतःबद्दल, आपल्या आतल्या चैतन्य शक्तीवर एक विश्वास आणि आपल्या आतल्या चैतन्य शक्तीवर, ईश्वरावर खूप प्रेम आणि विश्वास वाटेल. युनिफाईड म्हणजेच एकीकृत, आपल्या स्वतःच्याच संपूर्ण स्वरूपाशी एक होणं, आपल्या उच्च आत्म्याशी जोडलं जाणं. पुन्हा एकदा, तसे तर आपण कायमच आपल्या उच्च आत्म्याच्या संपर्कात असतो, त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असतो. पण आता मात्र आपण दररोज जाणीवपूर्वक याचा सराव करत आहोत. अशा या आपल्याच उच्च आत्म्यासोबत जोडल्या जाण्याच्या सुंदर प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवा आणि प्रकाशमय टप्पा आहे. काही क्षण अगदी आरामात डोळे बंद करून बसा, शक्य असल्यास, किंवा दुसऱ्या कोणत्याही कामामध्ये असाल आणि बाबाजींच्या ऊर्जेसोबत जोडली जाण्याची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका. एक दीर्घ श्वास घेऊन हळुवारपणे हा श्वास सोडा. अगदी सहजतेने डोळे बंद करा. काही काळासाठी मनातल्या चिंता, सगळे विचार, भूतकाळ, भविष्यकाळ या सगळ्यांना विसरून जा आणि संपूर्ण लक्ष आपल्या छातीच्या मधोमध केंद्रित करा. अगदी सहजतेने जिथं कुठं आपण बसलोय तिथं एकाग्र व्हा आपल्या हृदयावर. काही करू नका, अगदी शांतपणे केवळ आपल्या हृदयात जाऊन बसा. याची जाणीव होऊ दे की हृदयामध्ये दैवी प्रकाश आहे. प्रेमाची स्पंदनं सतत सुरू आहेत. तुम्ही स्वतःची जितकी कल्पना केली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर आणि मौल्यवान आहात. तुम्ही एक संपूर्ण
बहरलेलं स्वर्गातील फूल आहात. एक सत्य नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झाला आहात. आणि हे केवळ भूतकाळात नाहीये किंवा भविष्यात घडणार नाहीये, तर आत्ता या क्षणाला तुम्ही संपूर्णपणे ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात, पूर्णत्वाने अस्तित्वात आहात. आणि तुम्ही काही जरी केलं, कितीही चांगले वाईट अनुभव आता आयुष्यात येत असतील, कशीही परिस्थिती असू दे, तरीही हे मूलभूत सत्य कधीच बदलणार नाही की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. निर्मिती झालेली आहे, आपण निर्माण झालेलोय, केवळ आता आठवतो. तुमच्या शरीराच्या आणि 5 ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे तुमचे एक खरं आत्मस्वरूप आहे, जे तितकंच सजीव आहे, अमर्याद क्षमतेने भरलेलं आहे, सर्वज्ञ आहे, प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहे आणि तुमच्या आनंदाचा मूळ स्रोत आहे. असा स्रोत जो अनंत आहे, कधीही न आटणारा झरा. आता माझ्यासोबत मनामध्ये हे दैवी सत्य स्वीकारा आणि म्हणा. एक एक शब्द हळूहळू उच्चारत भावपूर्ण म्हणा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. माझ्या ईश्वराचे गुण म्हणजेच प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समृद्धी, परिपूर्णता, शांतता, सौम्यता, शक्ती, साहस, सार्वभौमता, अनंत बुद्धिमत्ता, असे अनेक गुण माझ्या ईश्वराचे. म्हणून हे सगळे गुण माझे देखील. मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, परिपूर्ण, शांतता, समृद्धी, करुणा, बुद्धिमत्ता, अनंत ऊर्जा, सार्वभौम या सगळ्या गुणांनी भरलेला असा मी ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालेलो. त्याचे सगळे विचार, गुण माझे. दिवसभर जेव्हा कधी तुम्हाला कुठेही थकवा आल्यासारखं वाटतं, राग आला, निराशा वाटते, कुणी एखादी अशी व्यक्ती समोर आहे जिला टाळता येणं शक्य नाहीये, परिस्थितीचा खूप त्रास होतोय, तेव्हा या प्रत्येक वेळी परिस्थितीमध्ये हीच वाक्य म्हणा. ईश्वराला आठवा, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे.
ईश्वराचे सगळे गुण विचार माझेत. ईश्वराचे गुण आठवा आणि स्वतःलाही द्या. स्वतःमध्येही तेच ईश्वराचे गुण बघा आणि त्यासाठीच पुन्हा पुन्हा ईश्वराच्या त्या गुणांना आठवा आणि हे वाक्य जरूर म्हणा की मी ईश्वराचा तोच विचार आहे, तोच गुण आहे. स्वतःला पुन्हा आठवण करून देत राहा की ईश्वर प्रेम आहे म्हणून मी प्रेम आहे. ईश्वर शक्ती आहे म्हणून मी शक्ती आहे. ईश्वर साहस आहे म्हणून मी साहस आहे. ईश्वर समृद्धी आहे म्हणून मी समृद्धी आहे. जेव्हा कधी थकवा आणि शंका वाटेल तेव्हा फक्त हृदयावर हात ठेवा आणि पुन्हा पुन्हा ही वाक्य आतमध्ये म्हणत राहा. एक खोलवर श्वास घेत आपल्या हृदयावर होणारी हालचाल अनुभव करा. या हृदयातूनच आपण सृष्टीशी जोडलेले आहोत. प्रेमाचा धागा सृष्टीतल्या प्रत्येक रचनेसोबत आपल्याला जोडतो. प्रेम हे केवळ दोन गोष्टींना जोडणारं साधन नाही, तर या विश्वातील प्रत्येक कणात, प्रत्येक रचनेत असलेलं एकीकृत क्षेत्र आहे, युनिफाईड फील्ड, ज्याचा उल्लेख आईन्स्टाईननी केला. प्रेम हा केवळ शब्द नाही, असा एखादा गुळगुळीत जो कायम वापरून अर्थहीन झालेला. तर प्रेम खरोखर एक शक्ती आहे, आपल्याला प्रत्येक कोणत्याही दुसऱ्या गोष्टीसोबत जोडणारी शक्ती. ही अशी ऊर्जा आहे जी आपल्याला प्रत्येक गोष्टीसोबत जोडते. आपल्या हृदयातून जेव्हा तुम्ही शांत बसता डोळे मिटून ध्यान साधनेमध्ये किंवा हृदयावर जाऊन हृदयाची धडधड स्पंदना अनुभव करता, तेव्हा खरं तर तुम्ही याच ईश्वरी प्रेमाचा अनुभव घेता. डोळे मिटून आपल्या हृदयात ही धडधड, हृदयाचे ठोके अनुभवताना खरं तर आपण ह्या प्रेमाचा, ईश्वराचा अनुभव घेत असतो. आपल्या हृदयातून ऊर्जा लहरींप्रमाणे ही प्रेमाची लहर बाहेर पडते. प्रत्येक सृष्टीच्या रचनेला, कणाकणात, अगदी हवेला, पाण्याला, आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हृदयातून जाणारी ही ऊर्जेची लहर आपण पाठवू शकतो आणि जाताना अगदी अनुभव पण घेऊ शकतो. इतकी सुंदर ही प्रेमाची ऊर्जा. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुम्ही याच ईश्वरी प्रेमाचा अनुभव घेता, ज्यातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. तुमचं सुंदर भौतिक शरीर तुमच्या खऱ्या अस्तित्वाचा केवळ एक लहानसा अंश आहे. तुमचा उर्वरित आणि खरा भाग याच दिव्य प्रेमाने बनलेला आहे. आपण सर्व एकच आहोत, एकाच सत्याशी जोडलेले आहोत. तुमचा उच्च आत्मा तुमच्या आतच स्थित आहे. तो सर्वज्ञ, सर्वव्यापी आहे आणि प्रेमाचं साक्षात मूर्त स्वरूप आहे. तो एका निस्वार्थ सेवकाप्रमाणे सतत तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तुमच्या मनातील भीती, शंका, असत्य कल्पना, नको ते विचार, अशा या गोंधळामध्ये अनेक वेळा त्याचा आवाज दाबला जातो. पण आता तुम्ही उच्च स्वच्या, तुमच्या उच्च आत्म्याच्या आवाजाला ओळखायला शिकणार आहात. तो तुमच्यातल्या परिपूर्ण ज्ञानाचा अखंड झरा आहे, ज्याचं एकमेव ध्येय तुम्हाला आनंदी आणि समृद्ध जीवन देणं हेच आहे. तुमच्या संपूर्ण स्वरूपाचा एक भाग म्हणजे उच्च आत्मा आहे, हायर सेल्फ, ज्याला एक नाव आहे. आणि हे नाव ओळखण्यासाठी केवळ आपल्या हृदयामध्ये राहा. आपल्या हृदयातली स्पंदना अनुभव करा.
सृष्टीला प्रेमाच्या लहरी पाठवा आणि आपल्या हृदयातलं प्रेम शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये झिरपू द्या, आतपर्यंत जाऊ द्या. हे करत असताना आपल्या मनात विचार पण येतील, पण त्यांचा प्रतिकार करू नका. त्या विचारांना सहजतेने येऊ द्या आणि जाऊ द्या, पण केवळ हृदयामधल्या आवाजाला, धडधड हार्टबीट्सना ऐकायचा प्रयत्न करा, शांत होऊन. आणि ह्याच आनंदमय प्रसन्न अवस्थेत असताना आपल्या अंतःकरणातून हे शब्द म्हणा, हे माझ्या सुंदर तेजोमय उच्च आत्मस्वरूप, कृपया आता मला माझं खरं नाव प्रकट कर. काही वेळ शांत राहा. तुमच्या उच्च आत्म्याचं नाव तुमच्या मनामध्ये एका विचाराच्या रूपाने किंवा अंतर्दृष्टीसमोर अक्षरांच्या रूपाने किंवा एका ओळखीच्या सुखद आवाजामध्ये प्रकट होईल. ते नाव कोणतंही असो, ओळखीचं किंवा अनोळखी, त्या नावाचा स्वीकार करा. एखादी जुनी गोष्ट आठवेल, फोटो आठवेल, कुणाचा चेहरा दिसेल, जे काही आहे ते स्वीकार करा. तेच तुमच्या उच्च स्वचं नाव असू शकतं. आणि यातच काही शंका पण येतील, प्रश्न येतील, पण काळजी करू नका. या क्रियेचा पुन्हा पुन्हा सराव करत राहा. उच्च स्वचं नाव खात्रीने कळेल. तुमचं नाव म्हणजेच उच्च स्वचं नाव. या क्रियेनंतर ईश्वराचे आभार मानत आपल्या हृदयामध्येच राहा. ही वाक्य म्हणत राहा, मी प्रेम आहे, मी सुरक्षित आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्राण्याला, परिस्थितीला मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. माझ्या हृदयातून प्रेमाचा दिव्य प्रकाश सतत बाहेर पडत असतो, वाहत असतो. माझ्या उच्च आत्म्याचे प्रेम आणि दिव्य मार्गदर्शन सदैव माझ्यासोबत आहे. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचं, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं मार्गदर्शन माझ्या उच्च आत्म्याकडून मला मिळत असतं. आणि एक विलक्षण क्षमता माझ्यामध्ये आहे, ती म्हणजे प्रेम ही शक्ती. या विश्वातल्या कणाकणासोबत आपलं घर, घरातल्या सगळ्या वस्तू, सगळी लोक आपल्या आयुष्यात असलेली, आपल्या सगळ्या वस्तू ज्या आपण रोज वापरतो, सगळी साधनं स्वयंपाकघरातली असतील, अगदी जेवणाच्या ताटापासून कपडे, दागिने, पाणी, अग्नी, या सगळ्या रचना ज्या ईश्वराच्याच आहेत, त्या आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. या सगळ्यांना प्रेम पाठवा. जिथं जिथं लक्ष जातं, जे जे डोळ्यासमोर येईल, मनात आठवेल, त्या प्रत्येकाला प्रेम पाठवा. हृदयातून खूप आभार माना. ग्रेटफुल राहा, कृतज्ञ राहा. सुरू असलेल्या प्रत्येक श्वासासाठी, शरीरासाठी, शरीरातल्या सगळ्या रचना, सगळ्या क्रिया आपोआप घडत आहेत याची जाणीव असू दे. श्वास आपोआप सुरू आहेत, पचन आपोआप होत आहे, रक्त आपोआप सगळीकडे पसरते, पेशी नव्याने जिवंत होतात, बनतात आणि पुन्हा मरतात, पुन्हा बनतात. क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन, उत्पत्ती आणि लय, हा सृष्टीचा नियम सगळीकडे अगदी सारखा आहे. आपल्या शरीरातही प्रत्येक मिनिटाला अनेक पेशी निर्माण होतात आणि मरण पावतात. त्याचप्रमाणे आपले विचार, नवे विचार येतात आणि जातात. उत्पत्ती आणि लय, विचारांचंही तसंच आहे. त्यामुळं विचारांना केवळ बघत राहा. जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन जाणीवेने विचारांना बघतो, वर्तमान काळात राहतो, तेव्हा जास्तीत जास्त ऊर्जा आपण आपल्या शरीरामध्ये घेतो. प्रत्येक श्वासासोबत हृदयातच राहा. या सगळ्या
मार्गदर्शनाबद्दल, प्रेमाबद्दल उच्च आत्म्याला खूप खूप आभार व्यक्त करा. एखाद्या खोलीत अनेक वर्ष घड्याळाची टिकटिक सुरू असते, पण अचानक कधीतरी ती स्पष्टपणे ऐकू येते. तेव्हा आपल्याला वाटतं, इतके दिवस मी हा आवाज का नाही ऐकला? तसंच आपल्या आतमध्ये सुद्धा उच्च आत्मा नेहमी आपल्याशी बोलतो, पण मनातल्या इतर विचारांमुळं आपण तो आवाज स्पष्टपणे कधी ऐकूच शकलो नाही. तो नेहमीच आपल्या आत असतो, पण त्याचा आवाज ओळखायला आपण शिकलो नाही. आता मात्र आपण ते समजून घेत आहोत. जसं रेडिओवर स्टेशन लावावं, आपल्याला पाहिजे ते. अनेक स्टेशनपैकी एक स्टेशन, अगदी तसं अनेक विचारांपैकी एक विचार आपल्या उच्च आत्म्याचा आहे, आणि तो ओळखायला आपण शिकत आहोत की कोण माझा उच्च आत्मा आहे आणि कोण इतर विचार आहेत. कोण बोलतोय माझ्याशी? माझा उच्च स्व बोलतोय की इकडचे तिकडचे आलेले विचार, ज्याला आपण अनिमंत्रित प्रभाव म्हणतो, अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस. असे विचार जे माझे नाहीयेत, जे इकडून तिकडून आलेत, जे माझ्या कामाचे नाहीयेत, उगाचच माझ्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात, गोंगाट निर्माण करतात, आणि निर्णय घेताना मला अजून अवघड होतं, त्रास होतो. पण आपला उच्च स्व, जो सतत आपल्या आत आहे, ज्याचा आवाज ऐकणं फार गरजेचं आहे, तो ऐकूही येतो, पण इतर विचारांमुळं बऱ्याचदा शंका निर्माण होते. त्यामुळेच हा आवाज अजूनच स्पष्ट करण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी, आणि केवळ आपल्या उच्च आत्म्याचंच ऐकण्यासाठी एक अभेद्य असं सुरक्षा कवच तयार करणं आवश्यक आहे, जे सतत आपल्याला सुरक्षित ठेवेल अशा नको त्या विचारांपासून, अनिमंत्रित प्रभावांपासून. आपण सगळेजण जोडलेले एकमेकांशी आणि सृष्टीशी. एखादी फुलांची रचना एक नक्षी असावी, अगदी तसं आपण सगळे एकमेकांशी जोडलेले एखाद्या नेटवर्क प्रमाणे, जाळ्याप्रमाणे, आणि त्यामुळंच एकमेकांचे विचार एकमेकांवर परिणाम करतात. हे विचार म्हणजेच ऊर्जा, लहरी, ज्या आपल्या मेंदूमधून बाहेर पडतात. ज्या कोणाचे विचार असे फिरत असतात, ते एकमेकांच्या आभामंडळात जातात, कारण आपण सगळे जोडलेले आहेत. आणि त्यामुळंच कुठूनही येणारा, तरंगत येणारा एखादा विचार आपल्या आभामंडळामध्ये येऊ शकतो, जो आपल्याला प्रभावित करतो. आणि ह्यामुळेच आपल्याला अचानक उदास वाटणं, चिडचिडेपणा, थकवा, राग येणं. आत्ता आपण चांगले असताना अचानकच आपण उदास होतो, कधी कधी रडतो सुद्धा. खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवतात, एकामागे एक, एकामागे एक. कोणी आपल्याला कशी वागणूक दिली, आपल्यासोबत किती अन्याय झालाय, हे वारंवार आपल्याला आठवतं. हेच ते विचार असतात जे आपल्याला सतत आपल्या आठवणींमध्ये जाऊन अनेक पुरावे उभे करतात, हे सांगण्यासाठी की तुझ्यावर किती अन्याय झाला, तू किती बिचारी आहेस, बिचारा आहेस, तुझ्यासोबत कोणीच नाहीये, तू एकटी आहेस, एकटा आहेस, तुला किती अपयश मिळाले आतापर्यंत, तू आयुष्यात काहीच करू शकला नाहीस, तू ना पैसा कमवू शकतो, ना कुठली गोष्ट स्वतःहून उभी करू शकतो, आता तुझं आयुष्य संपलंय, तू जसा आलायस तसाच जाणार. असे अनेक चुकीचे विचार आपल्या मनामध्ये सतत येतात. ते ह्याच अनिमंत्रित प्रभावांमुळं, जे अनेक वेळा इकडून तिकडून कुठल्या तरी दुसऱ्या माणसाच्या डोक्यातून आलेले असतात, जे इथंच तरंगत असतात. आणि ह्याच विचारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली आभा, म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सुरक्षित करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो, आपल्या घराला कुलूप लावतो, जेणेकरून आपल्या घराचं संरक्षण व्हावं चोरांपासून. अगदी तसंच आपल्याही ऊर्जेला स्वच्छ करणं आणि बंद करणं गरजेचं आहे, ज्यामुळं असे कोणतेही नको असलेले विचार आपल्या या ऊर्जा क्षेत्रामध्ये, आभामंडळामध्ये, ऑरामध्ये येणार नाही. जेव्हा आपण असं करतो,
तेव्हा या सगळ्या नको त्या विचारांचा, अनिमंत्रित प्रभावांचा नाश होतो. त्यामुळंच जेव्हा जेव्हा तुम्ही कुठेही गर्दीत जाल, नकारात्मक वातावरणात जाल, आजारी माणसांना भेटायला, भांडणाच्या ठिकाणी किंवा घरामध्येही जेव्हा कधी तुम्हाला अचानक भावनांमध्ये झालेला बदल जाणवेल, राग, निराशा, थकवा जाणवेल, जुनं आठवून रडू येईल, आत्मविश्वासाची कमी जाणवेल, अशी कुठलीही गोष्ट तुम्ही अनुभव करत असाल जी प्रेम, प्रकाश, आनंद या ईश्वरी गुणांपेक्षा वेगळी आहे, त्यावेळी 2-4 मोठे श्वास घेत खोलवर आपल्या हृदयात जा. आपल्या हृदयाला फील करा. दीर्घ श्वासांनी ईश्वरासोबत एक व्हा. म्हणा की मी ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझे, त्याचे विचार माझे. असं म्हणत पुढे म्हणा अशी एक प्रार्थना जी आपल्या आभा मंडळातून नको त्या अनिमंत्रित प्रभावांना बाहेर काढते, आपलं आभा मंडळ स्वच्छ करते, दिव्य करते आणि बंद करते. अशी एक प्रार्थना आता आपण म्हणू. डोळे मिटून हृदयामध्ये स्थिर व्हा आणि म्हणा, माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण परिपूर्ण आणि निरोगी आहात. तुम्हाला कोणतीही वेदना होत नाही आणि भीती वाटत नाही. तुम्ही प्रेम आणि प्रकाशामध्ये निर्माण झाला आहात आणि आत्ताही तुम्ही प्रेम आणि प्रकाशच आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक परिपूर्ण स्थान आहे. मी माझ्या उच्च आत्म्याला आग्रह करतो की तुम्हा सगळ्यांना तुमच्या आदर्श स्थानी घेऊन जा. तुम्ही सगळेजण शांततेत तुमच्या आदर्श स्थानी जा. मी माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याशिवाय इतर सगळ्यांसाठी पूर्णपणे बंद करतो, बंद करतो, बंद करतो. आपल्या हृदयातून ही वाक्य हळूहळू उच्चारत, फील करत म्हणा, जाणीवेनी म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणा, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी या शब्दांचा पूर्ण अर्थ आतपर्यंत उतरवला. अगदी भावनांनी ही शब्द म्हणलेत. आपल्या आभा मंडळातून नको ते विचार, न बोलवलेले असे सगळे प्रभाव बाहेर पडलेत, अशी कल्पना देखील करा. इच्छा असल्यास पुन्हा एकदा म्हणा. या प्रार्थनेनंतर तुमचं आभा मंडळ आता पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित झालंय. कुठेही जाताना, घरातून बाहेर पडताना या प्रार्थनेचा उपयोग जरूर करा. आपलं आभा मंडळ म्हणजे आपली ऊर्जा. आपल्या ऊर्जेला वाचवण्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. केवळ इंटेन्शन, केवळ अशी वाक्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण कमांड देतो आपल्या सबकॉन्शियसला, आपल्या उच्च स्वला की माझ्या आभाला सुरक्षित ठेवा. ही प्रार्थना म्हणल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ऊर्जेमध्ये फरक जाणवतो. काही वेळापूर्वी चिडचिड, थकवा, राग वाटत असेल, निराशा वाटत असेल, तर पुन्हा पुन्हा आभा मंडळ स्वच्छ आणि शुद्ध केल्यानंतर नक्कीच ऊर्जा वाढल्यासारखी जाणवेल. या प्रार्थनेनंतर पुन्हा डोळे मिटून शांत अवस्थेत बसून राहा. कोणत्याही ध्यान साधनेच्या आधी, उपासनेच्या आधी ही प्रार्थना म्हणा. आपलं आभा मंडळ स्वच्छ आणि बंद करून ठेवा. कोणत्याही अशा व्यक्ती आपल्या घरी येऊन गेल्या ज्यांनी आपल्याला अनेक ठिकाणच्या बातम्या दिल्या, कुणाच्या घरच्या काही गोष्टी सांगितल्या, किंवा आपण अशा लोकांच्या संपर्कात आलो, तर जरूर आठवणीने आपली आभा स्वच्छ आणि बंद करा.
कारण आपण ज्या लोकांमध्ये उठतो बसतो किंवा कुठलीही बातमी ऐकतो, त्यावेळी प्रत्येक अशा घटनेचा, बातमीचा खोलवर परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या न्यूज ऐकतोय, काय माहिती आपल्या आत घेतोय, कुठल्या लोकांसोबत आपण बसतोय, कुणाबद्दल आपण बोलतोय, या सगळ्या गोष्टींबाबत खूप अवेअर राहा. काळजीपूर्वक लक्ष ठेवा. कारण याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतात. अशा घटनांनीच आपला माइंडसेट, विचारसरणी ठरते. म्हणून सहवास, सत्संग खूप महत्वाचा आहे. आपण दिवसभर काय माहिती आपल्या आत घेतोय सोशल मीडियावर, या सगळ्यांवरून आपला माइंडसेट ठरतो. आपली मतं ठरतात, विश्वास ठरतात आणि विश्वास, मतं, माइंडसेट यांनीच आपलं आयुष्य घडतं. त्यामुळे जसं चुकीचं अन्न, भेसळयुक्त अन्न, विषारी अन्न आपल्या पोटात जाणार नाही याची आपण काळजी घेतो, अगदी तसंच असे विचारही जे आपलं आयुष्य घडवतात, असे चुकीचे विचार आपल्या मनात जाऊ नये यासाठी देखील काळजी घ्या. आता आपल्या उच्च आत्म्याशी बोलण्यासाठी एक दैवी संकेत मागा. हा संकेत सिग्नल शरीराचा असू शकतो आणि हा संकेत खात्री देतो की तुमचा संवाद केवळ उच्च आत्म्याशीच होतोय. दुसरी कोणतीही ऊर्जा तुमच्याशी बोलत नाहीये. आणि त्यासाठी हा संकेत मागा. अगदी सरळ आरामदायक स्थितीमध्ये बसून, जेणेकरून तुमचं शरीर सहज हालचाल करू शकेल. पुढे मागे किंवा उजवीकडून डावीकडे शरीराची हालचाल सहजतेने होईल. अशा पद्धतीत शरीराला शिथिल सोडा, सैल सोडा. अगदी ढिलं करून बसा. कुठेही ताण नको, तणाव नको. हृदयामध्ये प्रेमभाव आहेतच, तिथंच स्थिर व्हा आणि अगदी अंतरात्म्याला मनापासून बोलवा. आपल्या आतच तो आहे, आपला ईश्वर आहे. अगदी हृदयातून म्हणा, हे ईश्वरा, माझा प्रिय उच्च स्व, तू कायमच माझ्यासोबत आहेस. प्रत्येक क्षणाला माझी सावली माझी साथ सोडेल, पण तू नाही. इतका तू माझ्या सोबत आहेस. माझ्या प्रत्येक सुखात दुःखात तू माझ्या सोबत आहेस. आत्तापर्यंत तू मला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केलंय, अजूनही करतोयस. त्यासाठी तुझे अनेक आभार आहे, खूप आभार आहे. आता तू मला तुझा संकेत दे, जेणेकरून मला कळेल की मी तुझ्या सोबतच बोलत आहे. एक सुरक्षा संकेत दे. अगदी शांतपणे बसून राहा. बघा काय सुरक्षेचा संकेत येतोय. हा संकेत आनंद देणारा असेल. डोक्याची, आपल्या हाताच्या बोटांची हालचाल असेल. पापण्या फडफडतील. सौम्य असा स्पर्श असेल, उबदारपणा असेल किंवा प्रकाश आपल्याला डोळ्यापुढे दिसेल. एखादा सुंदर आवाज असेल. असा कोणताही संकेत म्हणजे तुमचा उच्च आत्मा त्याची उपस्थिती तुम्हाला दाखवतोय. तोच तुमच्या सोबत आहे हे दाखवतोय. या क्रियेचा आनंद घ्या. रिलॅक्स होऊन थोड्या वेळ शांत बसून बघा काय संकेत येतो. जो कुठला संकेत येतो त्यासाठी उच्च स्वचे आभार माना. जी कोणती व्यक्ती, सृष्टीतली कुठलीही रचना तुमच्या संपर्कात येईल त्याला प्रेम पाठवत राहा आपल्या हृदयातून. कारण निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही देता तेच कित्येक पटीने तुमच्याकडे परत येणार. तुम्ही द्वेष दिला, द्वेष परत येईल. तिरस्कार दिला, तिरस्कार येईल. राग दिला, राग येईल. निंदा केली, तुम्हालाही निंदा मिळेल. जी एनर्जी आपल्यातून बाहेर जाते तीच आपल्याकडे येते. या ऊर्जेला नष्ट करता येत नाही. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड.
ऊर्जा नष्ट करता येत नाही. केवळ ती एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. म्हणून आपणही अशीच ऊर्जा बाहेर टाकू, जी आपल्याकडे पुन्हा आली तरी सुद्धा आपल्याला आवडेल. केवळ प्रेम आणि प्रकाशच बाहेर टाकू. प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगली भावना, त्यांना प्रेम पाठवू, प्रकाश पाठवू. आपल्याकडेही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे प्रेम येईल. अचानक कोणीतरी आपल्याला गिफ्ट आणून देईल, कुठेतरी मदत मिळेल, बसमध्ये जाता येता बसायला जागा मिळेल, उशिरा असलं तरी सुद्धा आपल्याला ते वाहन वेळेवर मिळेल, अचानक आपली कामं होतील. अशा कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही जे काही प्रेम पाठवत आहात या सृष्टीला, सगळ्या लोकांना, त्यांच्या सगळ्यांकडून हे प्रेम तुम्हाला मिळेल. कदाचित त्यावेळी ते जाणवणार नाही, पण नंतर तुम्हाला आठवेल की अशी कशी काय मला मदत मिळाली, माझं काम इतक्या लवकर कसं काय झालं, हे पैसे कुठून आले अगदी योग्य गरजेच्या वेळी, माझं ऍडमिशन कसं झालं, मला कोणी मदत केली, कशी काय मला मदत मिळाली, असे अनेक प्रश्न येतील. पण आश्चर्यचकित होऊ नका, ही तुम्हीच पाठवलेली प्रेमाची ऊर्जा आहे, जी कुठल्या तरी रूपाने तुमच्याकडे परत आली. याबद्दल बाबाजी हेच सांगतात की जे काही बाहेर देताय तेच तुमच्याकडे अनेक पटींनी परत येते. स्वतःभोवती या दैवी सुरक्षा कवचाची जाणीव ठेवा की आपण आपली आभा बंद केलेली आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संमतीशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. अनेकदा आपण इतरांच्या तणावाला, त्यांच्या भीतीला स्वतःवर प्रभाव टाकण्याची परवानगी देतो, ज्यामुळं आपल्यामध्ये आणि उच्च आत्म्याच्या संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. कुठल्या तरी मैत्रिणीला भेटलोय, घरातल्या कुणाचंही फोनवर संभाषण झालंय, अशा वेळी त्यांच्या भीती, त्यांना आलेले वाईट अनुभव, त्यांची दुःख आपण ऐकत असतो. आणि त्याच वेळी ते सगळे विचार आपल्या आभामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याही मनामध्ये ताणतणाव, स्ट्रेस, चिंता, भीती कधी उत्पन्न होतं आपल्यालाच कळत नाही. हे डोळ्यांना दिसत नाही, जाणवत नाही की कधी आपल्या आभामध्ये हे विचार आले. पण फोन ठेवल्यानंतर, त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर, त्यांना भेटून आल्यानंतर आपल्यालाही अस्वस्थ वाटायला लागतं. आणि त्यावेळी हे लक्षात येतं की आपल्यामध्ये अनिमंत्रित प्रभाव आलेले. या अनिमंत्रित प्रभावांकडे रागाने, तिरस्काराने बघू नका, त्यांचा विचार असा करू नका, कारण ते विचार सुद्धा ईश्वराच्याच रचनेचा एक भाग आहेत. पण केवळ भ्रम, भीती या गोष्टींमुळे ते भरकटले. म्हणून नेहमी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. आणि जेव्हा कधी आपल्याला अस्वस्थ वाटतं तेव्हा आपलं आभामंडळ सुरक्षित, स्वच्छ करा आणि बंद करा. अगदी आरामदायी स्थितीमध्ये बसून शरीर आणि मन पूर्णपणे शिथिल करून ग्रहणशील अवस्थेमध्ये राहा. जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवलं चाललंय ते स्वीकारा. उच्च आत्म्याला मनोमन ही विनंती करा, हे उच्चस्व, मला अनिमंत्रित प्रभावांसाठीचा संकेत द्या. हा संकेत आपल्याला मदत करतो हे समजायला की आभा स्वच्छ आणि बंद केल्यानंतरही माझ्या आभा मंडळामध्ये अजून कोणता अनिमंत्रित प्रभाव शिल्लक आहे का. जेव्हा मी हा संकेत किंवा सिग्नल माझ्या उच्च आत्म्याला मागते तेव्हा तो इतकासा चांगला नसतो. अचानक थोडंसं कुठंतरी दुखल्यासारखं, मळमळल्यासारखं, सौम्य चक्कर आल्यासारखी, गरम किंवा गार स्पर्श जाणवतात. अशा कोणत्याही स्वरूपामध्ये हा शारीरिक संकेत आपल्याला येतो. जर नाही आला तर याचा अर्थ तुमची आभा अनिमंत्रित प्रभावांपासून मुक्त आहे. म्हणजेच तुमच्या औरामध्ये, आभामध्ये असा कोणताही विचार नाहीये
जो त्रास देणारा आहे, न बोलवलेला आहे. आणि जर असा एखादा संकेत आला, कुठल्याही शरीराच्या भागावर वेदना होणं किंवा अप्रिय असा कोणताही संकेत आला, तर समजून घ्या की अजूनही माझ्या आभा मंडळामध्ये असे अनिमंत्रित प्रभाव आहेत, असे विचार आहेत जे माझे नाहीयेत. आणि मग त्यावेळी पुन्हा एकदा मगाशी केली तशी प्रार्थना डोळे मिटून शांत होऊन करा, जी आपण आपल्या आभा मंडळाला स्वच्छ करताना आणि बंद करताना करतो. जसं की माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम प्रकाश देते. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही जा, शांतपणे जा. आणि मग उच्च स्वला सांगणे की तू ह्या सगळ्यांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आपल्या हृदयातून आपल्या आभामध्ये असलेल्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवणे हे खूप महत्वाचं आहे. कारण हे सगळे विचार जे आपल्या आभा मंडळामध्ये न बोलवता आलेत, ते सुद्धा ईश्वर रूपात आहेत, प्रेम आणि प्रकाशच आहेत. केवळ ते विसरलेत, गोंधळलेत, भरकटलेत, म्हणून आपण त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. त्यांचा तिरस्कार नाही करत, राग नाही करत. सगळं झाल्यानंतर आपली आभा उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करा. पुन्हा एकदा ही क्रिया केल्यामुळं आपल्याला ताजतवानं वाटेल, ऊर्जेमध्ये फरक जाणवेल, ऊर्जा वाढल्यासारखी जाणवेल. हा अनिमंत्रित प्रभावांचा संकेत पुन्हा पुन्हा मागा. जेव्हा कधी तुम्ही निराश असाल, अचानक अस्वस्थपणा, मुडीपणा जाणवेल त्यावेळी. आणि याचसोबत स्वतःला ईश्वरासोबत एक करणं सुरू ठेवा. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आठवण होते, तेव्हा तेव्हा म्हणा, मी ईश्वरासोबत एकरूप आहे, एकीकृत आहे. ईश्वराचे सगळे गुण माझे, त्याचे सगळे विचार माझे. हे करण्यामागचं कारण काय? तर आपण ईश्वराला केवळ लांबून बघत नाही आहोत की कोण आहे ईश्वर, कसा आहे, तो कसा दिसतो, कसा वागतो, कसा बोलतो, त्याच्या क्वालिटीज, त्याचे गुण काय, त्याचे विचार काय. तर आपण स्वतः ते स्वरूप बनतोय. आपण स्वतः ईश्वराच्या गुणांना आपल्यामध्ये बघतोय. आपण त्या गुणांमध्ये राहतोय, त्याच्या विचारांमध्ये राहतोय. रोजच्या आयुष्यामध्ये आपण ईश्वर बनतोय, जे खरोखर आपण आहोत. पण आता जाणीवपूर्वक त्याच्या विचारांना, त्याच्या गुणांना स्वतःमध्ये बघत आपण ते वर्जन, ते स्वरूप बनतोय जे आपण मूळतः आहोत, केवळ विसरलोय. आणि म्हणून दिवसभर कधीही जेव्हा आठवण होते, जेव्हा गरज आहे, कुठल्या तरी परिस्थितीमुळं थोडंसं डाऊन झाल्यासारखं वाटतंय, निराश वाटतंय, अशा वेळी ही वाक्य सतत म्हणा की मी ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. आणि ते गुण आठवा की माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, समृद्धी आहे, उत्साह आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, समृद्धी आहे, उत्साह आहे. असे अनेक गुण तुम्हाला आठवतील. अनंत ऊर्जा, अमर्याद ऊर्जा. कारण आपला ईश्वर अमर्याद ऊर्जेचा स्रोत आहे, त्रिकाळ ज्ञानी, सर्वज्ञ, ज्याला सगळं माहिती आहे, चराचरात आहे. ते सगळे गुण स्वतःला द्या. पुन्हा पुन्हा रिपीट करा हीच वाक्य. आपली आभा स्वच्छ आणि बंद केल्यानंतर या ऊर्जेच्या लहरी आपल्या आसपासच असतात, आजूबाजूला, आपल्या खोलीमध्ये, घराच्या बाजूला. म्हणून अजून एक वाक्य म्हणा. जेव्हा आपण आपली आभा स्वच्छ आणि बंद करतो, त्याच वेळी असंही म्हणा, माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या विचार रूपांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. यामुळं आजूबाजूच्या वातावरणात फिरणाऱ्या सगळ्या विचार लहरींना प्रेम प्रकाश मिळतं, ऊर्जा मिळते आणि ते स्वतः प्रेम प्रकाशामध्ये विलीन होतात. सकाळी उठल्यानंतर आणि झोपताना ह्या क्रिया पुन्हा पुन्हा करा. ईश्वरासोबत एक होणं, त्याच्या गुणांना स्वतःच्या गुणांमध्ये एक करणं, स्वतःलाही तेच गुण आणि विचार देणं.
आभा स्वच्छ आणि बंद करणं, संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवणं, या क्रिया आपल्याला खूप मदत करतात. हे जीवन केवळ प्रेम मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येक सृष्टीतल्या घटकाला, जीवाला प्रेम देण्यासाठी सुद्धा आहे. कारण प्रत्येक गोष्ट एकीकृत क्षेत्रामध्ये एकच आहे. आपण सगळेजण त्या युनिफाईड फील्डमध्ये, त्या एकीकृत क्षेत्रामध्ये एकच आहोत, एकच प्रेम तत्व आहोत. आणि म्हणून आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग असेल, कटुता असेल, तर आपण आपल्या जीवनशक्तीला म्हणजेच लाईफ फोर्सला खरं तर थांबवत असतो. तो प्रवाह थांबवतो. जेव्हा कधी आपण आनंदात, हसत असतो, समाधानात असतो, ती फिलिंग घेत असतो, तो अनुभव घेत असतो, जिथं आपल्याला अशा वेगवेगळ्या भावना अनुभवता येतात. कुणीतरी प्रेम करतं, आपण त्याच्यावर प्रेम करतो. एखादं फूल असेल, ते बघितल्यावर येणारी ती भावना, आपल्या घरातले पाळीव प्राणी, कुत्रं, मांजर यांच्यासोबत खेळतानाची भावना, तो आनंद, तो उत्साह, कामामध्ये मिळालेलं यश, बिझनेसमध्ये मिळालेलं यश, मिळालेली प्रसिद्धी, पैसा, एखाद्या आजारातून पूर्ण बरे होण्याचा आनंद, आपल्या आईवडिलांसाठी अगदी कौतुकाने काही गोष्टी घेतल्याचा आनंद, अगदी शून्यातून स्वतःचं विश्व उभं करण्याचा आनंद, स्वतःचं घर घेतल्याचा आनंद, गाडी घेतल्याचा आनंद, चांगले मार्क्स मिळवल्याचा आनंद, शेतामध्ये भरपूर पीक आल्याचा आनंद, कष्टाचं सोनं झाल्याचा आनंद, ह्या सगळ्या भावना म्हणजेच प्रेम आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं अनुभवतो, तेव्हा खरं तर आपण आपल्या ईश्वरासोबत एक झालेलो असतो, आपल्या शुद्ध ईश्वरी रूपामध्ये आलेलो असतो. जेव्हा कुठल्या तरी कारणाने आपल्या मनामध्ये खूप राग असतो, कटुता असते एखाद्या व्यक्तीबद्दल, तेव्हा आपण या जीवनशक्तीच्या प्रवाहाला थांबवतो, जी आपल्या आतमध्ये सतत वाहतीये. जसं शरीराला अन्न लागतं, तसंच आपल्या सगळ्यांचं अन्न म्हणजे प्रेम आहे. तो प्रवाह आहे जो सतत वाहतोय. पण ज्या क्षणाला मी असा विचार करते, कुठलीही नकारात्मक भावना अनुभव करते, तेव्हा मी तो प्रवाह थांबवते, त्या जीवनशक्तीला थांबवते. आणि म्हणूनच त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी, तो राग सोडण्यासाठी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की क्षमा म्हणजे काय आणि क्षमा का करायची. जेव्हा मला असं वाटतं माझ्यावर खूप अन्याय झालाय, मला खूप त्रास दिला गेलाय, तेव्हा मी क्षमा कशी करायची आणि का करायची. आणि ह्यासाठीच आपण हे समजून घेऊ की मनातला राग सोडून देणं खरं तर खूप सोपं आहे. जेव्हा आपल्याला हे समजतं की हा राग, ही कटुता म्हणजे केवळ एक भ्रम आहे, आपल्या कल्पना आहे. आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला दुखावलंय, आपल्या अधिकारांवर हक्क गाजवतंय, कुणीतरी आपल्याला त्रास दिलाय, आपल्यावर अन्याय केलाय. पण बाबाजी म्हणतात, हा एक मोठा भ्रम आहे, तुमची कल्पना आहे. तुमची निर्मिती ईश्वराच्या प्रतिमेत झाली. तुम्ही नेहमीच, कायमच, प्रत्येक क्षणाला, अगदी ह्या क्षणाला देखील परिपूर्ण आहात. काहीही झालं तरी तुम्ही परिपूर्ण आहात. आणि जगातील कोणतीही, अगदी कोणतीही व्यक्ती तुमच्या या पूर्णत्वाला, परिपूर्णतेला धक्का लावू शकत नाही, खंडित करू शकत नाही, तोडू शकत नाही. इतके तुम्ही परिपूर्ण आहात. तुमच्या जीवन कथेचे लेखक, दिग्दर्शक, मुख्य पात्र तुम्हीच आहात. तुम्हीच निर्माते आहात. आयुष्यातली इतर लोक तर केवळ तुमच्या विचारांप्रमाणे त्यांची पात्र पूर्ण करत आहेत, त्यांची भूमिका बजावत आहेत. एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या विलननी, इतर लोकांनी कामं करावीत, अगदी तसं तुमच्याही आयुष्याच्या सिनेमामध्ये पूर्ण पटकथा, त्याचं दिग्दर्शन आणि निर्माणकर्ता तुम्हीच आहात. तुमच्या कथेचे नायक, नायिका तुम्हीच आहात. इतर लोकांना, ज्यांना आपण विलन म्हणतो, त्यांना आपणच काम दिलंय, स्क्रिप्ट दिलीय, ही कथा वाचा, ह्याप्रमाणे डायलॉग बोला आणि जितका देता येईल तितका मला त्रास द्या, जेणेकरून मी माझे धडे, अनुभव घेऊ शकेन. आत्ता जरी हे आपल्याला थोडंसं पटत नसेल किंवा अगदीच पटत नसेल, खोटं वाटत असेल, तरी देखील हेच सत्य. आपणच आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला काय बोलायचं, काय कथा आहे,
कसं वागायचं हे सांगतो. त्यांची भूमिका आपणच त्यांना देतो. आणि जेव्हा ते आपल्या सांगण्यानुसार अभिनय करतात, ऍक्टिंग करतात, आपल्याला त्रास देतात, तेव्हा मात्र आपण त्यांच्याबद्दल खूप राग धरून बसतो अनेक वर्ष आणि त्यांचा विचार करून स्वतःलाही त्रास देतो. कारण आपण केवळ समोरच्याकडे, स्वतःकडे एक देह म्हणून बघतो. पण खरं तर जेव्हा आपण पूर्ण प्लॅनिंग करून कुठल्या कुळात जन्म घ्यायचा आहे, कुठले कुटुंबीय माझे असतील, कुठली लोक माझ्या आयुष्यात असतील, मला काय धडे घ्यायचे, काय अनुभव करायचे, कुठलं दुःख मला अनुभव करायचंय, हे सगळं ठरवून येतो. त्याचा एक प्लॅन घेऊन येतो आणि इथं आल्यावर विसरतो. यासाठीच बाबाजी सांगतात की जेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल त्या क्षणी क्षमा करणं अत्यंत सोपं होईल. ज्या लोकांवर तुम्ही राग धरून आहात ते तर केवळ तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतात आणि हेच आपल्याला समजून घ्यायचंय. क्षमा करणं याचा अनेकदा गैरसमज झालाय. क्षमा करताना आपण दुसऱ्याला म्हणतो की तू माझ्यावर अन्याय केला, पण तरी देखील मी तुला माफ करते. खरं तर हे असं न म्हणता आपण याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. फॉरगिव्हनेस, फॉर गिव्हिंग लव्ह. फॉर गिव्हनेस या शब्दाचा अर्थ फॉर गिव्हिंग लव्ह म्हणजेच जीवन म्हणजे प्रेम देण्यासाठी आहे, देण्यासाठी. हाच क्षमा करण्याचा खरा अर्थ देखील आहे. याशिवाय दुसरं काहीच नाही. जेव्हा तुम्ही मनामध्ये राग धरून ठेवता तेव्हा तुम्ही खरं तर त्या गोड प्रेम रसाला थांबवता. ती निवड तुम्ही करता. तो राग, तो त्रास तुम्ही सोडून द्या. म्हणजे तुमचं जीवन पुन्हा एकदा प्रेम घेण्यासाठी, देण्यासाठी खुलं होईल. एकदा तुम्हाला हे समजलं की हे नाटक निरर्थक भ्रम आहे, की राग, आकस, कटुता हे सोडून देणं अत्यंत सोपं होईल. मनामध्ये राग तुम्ही याकरता धरून ठेवता कारण तुम्हाला वाटतं कुणीतरी तुम्हाला खूप दुखावलंय, तुमच्यावर खूप अन्याय झालाय, तुमच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय, तुम्हाला कमी लेखलं गेलंय, तुम्हाला खूप त्रास दिला गेलाय, काहीतरी हिसकावून घेतलंय. बाबाजी याला भ्रम म्हणतात. किती मोठा हा भ्रम आहे. तुमची निर्मिती ईश्वराच्या प्रतिमेत झाली. तुम्ही परिपूर्ण आहात. कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती यामध्ये बदल करू शकत नाही. तुम्ही समृद्धी आहात. सगळं काही तुमचं आहे आणि जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं तुम्ही स्वतःसाठी मिळवू शकता, घेऊ शकता स्वतःकडे. जेव्हा तुम्ही त्यासाठी खुले होता, ओपन होता, तुम्ही खरोखर सृजन करता आहात, म्हणजेच निर्माण करता आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीची, अनुभवाची निर्मिती करता, क्रिएशन करता. तुम्ही जे काही अनुभवता, आनंद, दुःख, कुठल्या तरी क्षणाला बसून हवेचा स्पर्श, संगीत, टीव्ही बघताय, असं जे काही तुम्ही दिवसभरामध्ये अनुभव करता त्याची निर्मिती तुम्हीच करता. जर तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी तुम्हाला दुखावलंय तर ते केवळ यासाठीच की एक निर्माण करणारा व्यक्ती म्हणून तुम्हीच त्या अनुभवाला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित केलंय. तो अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दुखावले गेला, पण खरं तर तो अनुभव घेण्यासाठीच तुम्ही तो विचार केलेला असतो आणि तसा प्रसंग तुम्ही ओढवून घेता. जो काही विचार तुम्ही करता एखाद्या व्यक्तीबद्दल, आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीबद्दल, अगदी तसंच तुम्हाला अनुभव करायला मिळतं. अशीच लोक त्या भूमिकेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी येतात जेणेकरून तसा अनुभव निर्माण होईल. त्यामुळं आता अशा सगळ्या लोकांना हे सत्य समजून की तुम्हीच त्यांना ही भूमिका दिली आहे, क्षमा करण्यासाठी तयार व्हा. अशा सगळ्या लोकांना क्षमा करा आणि तुमच्या हृदयातलं ओझं हलकं करा. कारण तुमच्या क्षमा करण्याने त्या लोकांपेक्षा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचं हृदय अगदी हलकं होईल. अनेक घटना, अनेक जुन्या आठवणी, जखमा सगळं काही निघून जाईल आणि जितकी खोलवर असतील ती जखम तितकाच वेळ जास्त, कधी कधी सहजपणे बाहेरही पडू शकतं. पण आपण प्रयत्न करत राहायचं आणि यासाठीच
पुन्हा पुन्हा ही वाक्य म्हणायची. आपल्या हृदय केंद्रावर लक्ष केंद्रित करून बसा. ज्या ज्या व्यक्तींबद्दल मनामध्ये राग आहे, दुःख आहे, त्रास आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, उच्च स्वला सांगा की अशा सगळ्या लोकांना माझ्या डोळ्यासमोर आणा. मला सांगा की मी कुणाला क्षमा केलं पाहिजे, जेणेकरून मी यातून मुक्त होईल. थोडा वेळ बसून राहा आणि जी लोक डोळ्यासमोर येत आहेत ती येऊ द्या. असे प्रसंग येऊ द्या. जेव्हा अशा व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा म्हणा, मी आज या क्षणाला एका मोठ्या भ्रमाचा त्याग करत आहे, सोडून देत आहे. अनेक वर्ष झालं माझ्या मनामध्ये हा भ्रम, ही कल्पना होती की मला वाटलं होतं तुम्ही मला दुखावलं आहे, तुमच्यामुळे मी त्रासात होते. पण आता मला समजलं की बाह्य जगातील कोणीही मला दुखवू शकत नाही, कारण मी नेहमीच परिपूर्ण होते, आहे, असेन. मला आता जाणीव झाली की माझ्या परिपूर्णतेला कोणीही खंडित करू शकत नाही, माझ्या अनुमतीशिवाय. माझ्या अनुमतीशिवाय, परवानगीशिवाय कोणीही मला दुखवू शकत नाही. हे सत्य आता मला समजलंय, कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी कायमच परिपूर्ण आहे. कुणी मला त्रास देणं, दुखावणं शक्यच नाहीये. तुम्ही तेच करत होतात जे मी तुम्हाला करायला सांगितलं होतं, हे मला समजलंय. आणि म्हणून माझ्या हृदयातून मी तुम्हाला प्रेम पाठवते आणि पूर्णपणे क्षमा करते. माझ्या हृदयातून मी तुम्हाला प्रेम पाठवते आणि क्षमा करते. अशा सगळ्या लोकांना किंवा जुना कुठलाही प्रसंग आठवला, त्या व्यक्तींची नावं आठवत नसतील पण प्रसंग आठवत असेल, अशा सगळ्यांना अगदी हृदयातून प्रेम पाठवा आणि क्षमा करा. पुन्हा लक्ष देऊन म्हणा, मी नेहमीच परिपूर्ण आहे. माझ्या हृदयातून तुम्हाला प्रेम पाठवते, कारण मला हे समजलंय की माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखवू शकत नाही. मी स्वतःला या द्वेषाच्या, रागाच्या गुलामीतून मुक्त करते. माझ्या मनात कुठलाही आकस, कटुता अजिबात नाहीये. माझं संपूर्ण अस्तित्व आता जगातील प्रत्येक कणातून प्रेम घेण्यासाठी पूर्णपणे खुलं झालंय. जोपर्यंत तुम्हाला शांत वाटत नाही तोपर्यंत उच्च स्वला विचारत राहा की अशी कोणती लोक आहेत ज्यांना मला क्षमा करायचंय. आणि पुन्हा पुन्हा या लोकांना रोजच्या रोज, सकाळी, रात्री, दिवसभरामध्ये जेव्हा आठवण होईल तेव्हा क्षमा करत राहा, प्रेम पाठवत राहा. स्वतःभोवती आभा, सुरक्षेचं कवच नेहमी जागृत ठेवा. प्रत्येक जीवाला, कुठल्याही झाडाला, ईश्वराच्या रचनेला तुमच्याकडून इजा झालीये आणि ते तुमच्या डोळ्यासमोर येते, तर त्यांनाही प्रेम पाठवा. ही क्रिया कधीही दिवसभरामध्ये डोळे मिटून काही क्षणभर ह्या अवस्थेत राहून करत राहा. क्षमा करणं म्हणजेच प्रेम पाठवणं, हे लक्षात ठेवा. क्षमाचा दुसरा अर्थ प्रेम. रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याआधी क्षमा करणं, प्रेम पाठवणं ही क्रिया न विसरता सुरू ठेवा. सतत ईश्वरासोबत एक होणं, आभा स्वच्छ करणं, ह्या देखील आपल्या रोजच्या साधनेमध्ये असलं पाहिजे. आपण जसं बाकी क्रिया करतो त्याचप्रमाणे काही दिवसातच हे तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनतील आणि ते तुम्हाला कळणारही नाही. इतके तुम्ही या सगळ्या क्रियांसोबत सहज होऊन जाल. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो म्हणजे प्रत्यक्षात ती गोष्ट सूक्ष्म स्तरावर प्रकट होते. संपूर्ण सृष्टी ईश्वराच्या एका अद्भुत आणि परिपूर्ण विचारातून निर्माण झाली आणि तुम्ही देखील अगदी मूलभूतरित्या ईश्वराचा तो एक पवित्र विचार आहात. जसा ईश्वर त्याच्या विचारांपासून वेगळा नाही, तसेच तुम्ही देखील तुमच्या विचारांपासून आणि ईश्वरापासून वेगळे नाही. म्हणजेच ईश्वराच्या एका विचारातून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली
ज्यामध्ये आपणही होतो. आपणही निर्माण झालो त्याच विचारातून, ज्यातून अणुरेणू ब्रह्मांड सगळं प्रकट झालं. म्हणजेच ईश्वर निर्माण करणार आहे, विचारातून निर्मिती करणार आहे, क्रिएटर. अगदी तसेच आपणही आपल्या विचारातून काहीतरी निर्माण करतो, चांगला किंवा वाईट अनुभव. अनुभव म्हणजेच निर्मिती. ह्या अनुभवाला आपण चांगलं किंवा वाईट म्हणतो, पण खरं तर प्रत्यक्षात ती एक निर्मिती आहे. जरी ती वाईट निर्मिती असेल, दुःखाची असेल, निराशेची असेल, पण ती निर्मिती आहे. आणि तो अनुभव का आला दुःखाचा, निराशेचा? तर आपल्याच कुठल्या तरी विचारामुळे. म्हणजेच हे सत्य आहे की आपण निर्माते आहोत. जरी आपण आपल्या विचारांनी वाईट अनुभव निर्माण करतोय किंवा चांगला अनुभव, पण आपण निर्मातेच आहोत. आपण सतत काही ना काही निर्माण करतो आपल्या विचारातून. बाबाजी म्हणतात, तुम्ही ईश्वरासोबत एक आहात. तुमच्यात प्रेम, करुणा, आनंद, समृद्धी, शांती, बुद्धिमत्ता असे सगळे दिव्य असे गुण जन्मजात आहेत. तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले एक निर्माता आहात. तुमच्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती आहे. इंग्लिशमध्ये याला फ्री विल असं म्हणतात. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण करता आणि अनुभवता. जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष, दुःख, चुकीचे निर्णय, निराशा असं काही असेल, तर ती कोणतीही चूक नाहीये. तो एक पुरावा आहे. याचा पुरावा की तुम्ही एक निर्माता आहात. म्हणून तुमच्या विचारांनीच तुम्ही हे संघर्ष, दुःख तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण केलंय. जे तुम्हाला अनुभव करायचंय, एक परिपूर्ण आयुष्यापेक्षा कमी असलेलं अशी रचना काय असते, असे अनुभव काय असतात, हे तुम्हाला अनुभव करायचे. आणि म्हणूनच तुम्ही अशी निर्मिती करता दुःखाची, संघर्षाची. जर मनामध्ये कर्ज किंवा गरिबीची भीती असेल, तर सतत तुमच्या मनात टंचाईचे विचार असतील. खर्च करताना किंवा अचानक आलेले खर्च किंवा पैसे स्वतःवर खर्च करताना, अशा कुठल्याही वेळी तुमच्या मनामध्ये कायम भीती असेल. पैसे संपणार तर नाहीत ना, पुन्हा मिळतील ना, असे अनेक विचार असतील. आणि त्यामुळेच असेच नवे नवे अनुभव गरिबीचे, कर्जाचे तुम्हाला येत राहतील. कारण विचार मनामधले असेच आहेत जे टंचाईचे आहेत, की पैसे कमी आहेत, कमी होतील, मिळणार नाहीत, संपतील. सतत मनामध्ये खर्चाची भीती असेल आणि त्यामुळं अनुभव सुद्धा तसेच असतील. जेव्हा तुम्ही एकटे असता, एकटेपणाची भावना असते, तेव्हा मनामध्ये कुठेतरी असा विचार आहे की कुठल्या तरी कारणामुळं तुम्ही प्रेमासाठी पात्र नाही आहात. तुमच्यावर कोणीतरी प्रेम नाही करत. मी कुणालाच नकोस आहे, नकोशी, माझ्यावर कुणीच प्रेम नाही करत. सगळे केवळ स्वार्थासाठी माझ्या जवळ येतात. या जगात प्रेमच नाहीये. केवळ पैसेवाल्यांकडेच प्रेम असतं. लोक पैसा बघून प्रेम करतात. अशा अनेक विचारांमुळं एकटेपणाचे अनुभव येतात. तेव्हा आपल्या आयुष्यात जर एकटेपणा असेल, मित्र नसतील, नातेवाईक नसतील, तर विचारही असेच असतात. ह्याकडे लक्ष द्या. पण तरीही बाबाजी म्हणतात की लक्षात ठेवा, हे तुमचे विचार सत्य नाहीये. ही केवळ एक माया आहे, एक भ्रम आहे. कारण सत्य हे शाश्वत असतं, स्थिर असतं आणि जे केवळ सुख, समृद्धी आणि आनंद प्रकट करतं. जसे ईश्वराचे विचार. ईश्वराचे विचार केवळ आनंद, समृद्धी, सुख, समाधान हेच प्रकट करतात. जे त्याच्या विचारामध्ये नाही ते प्रकट होणार नाही. त्यामुळं ईश्वराच्या विचारामध्ये वेदना नाही, गरिबी नाही, दुःख नाही, कर्ज नाही, टंचाई नाही, राग नाही, द्वेष नाही. ईश्वराच्या विचारामध्ये केवळ प्रेम आहे, आनंद आहे, समृद्धी आहे, भरभराट आहे, समाधान आहे, शांती आहे, सौम्यता आहे, सर्व व्यापकता आहे. आणि त्यामुळं त्याचे अनुभव म्हणजेच त्याची निर्मिती, म्हणजेच त्याचा रिझल्ट सुद्धा तसाच असणार, जसे विचार आहेत ईश्वराप्रमाणे. मग या विचारांना बदलण्यासाठी काय करता येईल? वरवर जरी हे विचार मला जाणवत नसतील, तरीही
अवचेतन मनामध्ये हे विचार असू शकतात. आपल्या आयुष्यात आता काय परिस्थिती आहे त्यानुसार समजतं की आपले विचार कसे. आपण जर एकटेपणाचे, अभावाचे, टंचाईचे, अपयशाची असे अनुभव घेत असू तर याचा अर्थ आपले विचार बदलायला हवेत. जर आपल्याला ईश्वराच्या विचारांप्रमाणे अनुभव घ्यायचे तर आपले विचारही ईश्वराप्रमाणे बदलावे लागतील आणि त्यासाठीच आपल्या अवचेतन मनातल्या या विचारांना बदलावे लागेल. ही एक दिवसाची प्रक्रिया नाहीये. ह्याला रोज रिपीट करत म्हणत समजून घेत आत जाऊन त्या बिया बदलायचं काम करावं लागेल. आपल्या अवचेतन मनातल्या सबकॉन्शियस माइंड मधल्या या खोलवर रुजलेल्या बिया भूतकाळात आलेल्या अनुभवांमुळे आपण एक विश्वास प्रणाली बनवून घेतली, एक धारणा बनवून घेतली ज्यानुसार आपण सतत परिस्थितीकडे बघतो, तसेच विचार ठेवतो, लोकांकडे बघतो, स्वतःकडे बघतो. आता ती वेळ आली जिथं आपल्याला आपली विश्वास प्रणाली ही धारणा बदलायची आणि त्यासाठी विचार बदलायचे. हे करण्यासाठीच आरामदायक स्थितीमध्ये बसा, हृदयावर लक्ष केंद्रित करा, उच्च आत्म्याकडून संकेत मागा, सुरक्षा संकेत जो आपण शिकलोय की ज्यामध्ये आपल्याला समजतं की मी केवळ उच्च आत्म्यासोबतच बोलतीये. आभास स्वच्छ करा, बंद करा जर तुम्हाला वाटत असल्यास आणि त्यानंतर उच्च स्वला म्हणा, हे माझा प्रिय उच्च स्व, माझ्या विचारांमधल्या चुकांबद्दल मला सांग. कोणते विचार आहेत जे मला बदलायची गरज आहे, जे माझ्यासाठी योग्य नाहीये, हिताचे नाहीये, असे विचार तू मला सांग जे माझ्या आयुष्यात गोंधळ आणि दुःख निर्माण करतात. शांतपणे बसा आणि बघा काय विचार प्रकट होतोय. जे कोणते विचार आपल्या मनामध्ये प्रकट होतील त्यांना कागदावर लिहून घ्या. अशा सगळ्या विचारांना नव्या सकारात्मक विचारांनी बदला. अशी वाक्य तयार करा की जी वाक्य ह्या जुन्या नको असलेल्या विचारांच्या विरुद्ध आहे, सकारात्मक आहे. जसे की मी कुरूप दिसते, मी वाईट दिसते, मी अपयशी आहे, माझ्या मनासारखा व्यवसाय मी करू शकत नाही, मला चांगली नोकरी मिळू शकत नाही. असा कुठलाही विचार येत असेल तर त्याला सकारात्मक विचाराने बदला. जसं की मी खूप सुंदर दिसते, माझं शरीर पूर्ण निरोगी आहे, मी अगदी चांगल्या ठिकाणी नोकरी करते जिथं मला समाधान आनंद मिळतो, माझा व्यवसाय सर्वोत्तमरित्या सुरू आहे जिथं मला खूप आनंद मिळतो, पैसा मिळतो, ह्या सगळ्याचा अनुभव मी घेतो. अशा पद्धतीने असे कुठलेही विचार जे तुम्हाला उच्च स्व सांगेल त्या विचारांना बदला. ही प्रक्रिया आठवड्यातून कितीही वेळा करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की कुठले तरी काम करण्यामध्ये अडथळे येत आहेत, सहजपणे कामं होत नाहीयेत, कुठलंही पैशाचं काम असेल, इंटरव्ह्यू द्यायचं काम असेल किंवा इतर काहीही घरातील काम, तिथं अडथळा येतोय, त्यावेळी डोळे मिटा, हृदयात जा आणि आपल्या अंतरात्म्याला विचारा की कोणता विचार आहे ज्यामुळे हे काम होत नाहीये, मी काय माझ्या विचारांमध्ये बदल करू. त्यावेळी जो कोणता विचार प्रकट होईल त्याला सकारात्मक करा. तुम्हाला जाणवेल की तुमचं उत्तर तुम्हाला मिळालंय. आपले विचारच आपले अनुभव बनवतात, निर्माण करतात. त्यामुळे कुठल्याही कामात येणारा अडथळा हाही एक अनुभव आहे जो आपण आपल्या विचारांनीच निर्माण केलाय. आणि तो अडथळा जर दूर करायचा असेल तर विचारांना बदलावं लागेल. जेव्हा आपण आपले विचार ईश्वराच्या प्रमाणे ठेवतो तेव्हा आपली निर्मिती, त्याचा रिझल्ट, परिणाम सुद्धा ईश्वराच्या गुणांमध्येच असतो, ईश्वराप्रमाणेच असतो, सुंदर, प्रेममय, आनंदमय. त्यामुळं आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, रोज सकाळी उठल्यानंतर पहिले विचार मनामध्ये हेच ठेवा की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, ईश्वराचे सगळे गुण माझे, ईश्वराचे गुण आठवा, स्वतःला द्या. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, करुणा आहे, म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा आहे. संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवा आपल्या हृदयातून. अशा सगळ्या लोकांना डोळ्यासमोर आणून क्षमा करा, त्यांना प्रेम पाठवा. आपल्या हृदय कमलातून प्रत्येकाकडे प्रेम प्रवाहित होऊ द्या.
खऱ्या अर्थाने क्षमा करणं म्हणजे काय हे आठवा आणि मुक्त करा स्वतःला. आजपासून ईश्वराच्या दिव्य विचारांचा स्वतःचा विचार म्हणून दावा करत राहा. माझ्या ईश्वराचा प्रत्येक विचार माझा आहे याचा मी दावा करतो, म्हणजेच पुन्हा पुन्हा म्हणतो, रिपीट करतो की माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. ह्या एका वाक्याने खूप मोठी रचना आपण करतोय. याला कमी लेखू नका. हे वाक्य म्हणजे आपण निर्मिती करत आहोत. जेव्हा मी म्हणते ईश्वराचे गुण आणि विचार माझे, त्या क्षणी हे प्रकट होत असतं आणि आपण निर्मिती करत असतो. हे आपल्याला दिसत नाही, पण विश्वास ठेवा की अगदी असंच होतं. हे समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीने आपल्याला दिलेली वागणूक ही आपणच आपल्या विचारांनी ठरवली. या सगळ्या अनुभवांचा पूर्ण श्रेय, क्रेडिट स्वतःवर घ्या. तो चांगला असेल किंवा वाईट, सर्व अनुभव आपणच निर्माण करतो. तो चांगला अनुभव असेल, जसं की प्रमोशन होणं, अचानक पैसे मिळणं, नोकरी मिळणं किंवा कुठल्याही प्रकारचा यश, आनंद, ते सुद्धा अनुभव आपणच निर्माण केले आपल्या विचारांनी. आणि झालेलं नुकसान, पैशांचा अचानक झालेला खर्च, फसवणूक, लूटमार, आजारपण, हे सुद्धा आपणच आपल्या विचारांनी निर्माण करतो. त्यामुळं दोन्ही गोष्टींना स्वतःलाच जबाबदार धरा की मीच माझ्या विचारांनी चांगल्या आणि वाईट परिस्थितीची, अनुभवांची निर्मिती करत आहे. हे सत्य लवकरात लवकर स्वीकारा आणि त्यानुसार पूर्ण जागृतीने आयुष्य जगा. आपल्या डोक्यातून बाहेर पडणारा एक एक विचार निर्मिती करत आहे, काहीतरी घडवत आहे, याची जाणीव सतत आपल्यासोबत राहू दे. कारण केवळ डोळे उघडले म्हणजे जाग होणं नाही, तर माझ्या विचारांबाबतीत मी पूर्ण जागरूक आहे का? दिवसभरामध्ये मी काय विचार करते, माझ्या भावना कशा आहेत, ही सुद्धा खऱ्या अर्थाने जागृती आहे. असं करणं म्हणजे जागं राहणं आहे. आणि त्यासाठीच दिवसभरामध्ये कुणाबद्दल राग मनात आला का, कुणाला आपण दोष दिला का, आपले विचार कसे होते याबाबत काळजी घ्या. अगदी सोपा उपाय म्हणजे दिवसभर या वाक्यांची पुनरावृत्ती करा, रिपीट करा की मी ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराचे सगळे विचार माझेत, ईश्वराचे सगळे गुण माझेत. ते गुण आठवा, स्वतःला द्या. आभा स्वच्छ आणि बंद करत राहा. सृष्टीला प्रेम पाठवत राहा. कारण विसरू नका की हे प्रेम कुठल्याही रूपाने आपल्याकडे परत येतं. आपण जे देऊ तेच पुन्हा आपल्याकडे अनेक पटींनी येणार. हा ब्रह्मांडाचा नियम आहे आणि त्यानुसारच तुम्ही जो कोणता भाव, विचार बाहेर टाकताय तो तुमच्याकडे पुन्हा येणार. त्यासाठी दिवसभर प्रेम आणि प्रकाश पाठवत राहा सगळीकडे, संपूर्ण ईश्वराच्या रचनेमध्ये. जिथं जिथं ईश्वराची रचना आहे तिथं आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश बाहेर जाऊ दे. अत्यंत पवित्र, समृद्ध अंतःकरणाने आपल्या स्वतःवरही प्रेम करा. कारण अनेक जन्मांची ही गुलामी, ही साखळी तोडून आपण नव्या ऊर्जेला आपल्या आतमध्ये घेत आहोत, नव्या विचारांना आपल्या आतमध्ये जागा देत आहोत. त्यासाठी स्वतःसोबतही सौम्य राहा, प्रेम द्या स्वतःलाही. दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण होईल तेव्हा तेव्हा बाबाजींची ही सत्य आपल्या हृदयामध्ये पुन्हा म्हणत राहा, पुन्हा ऐकत राहा. कारण आपली पंचेंद्रिय आपल्याला मदत करतात खोलवर असलेल्या बिया बदलायला. त्यासाठी ऐकणं, वाचणं, म्हणणं, फील करणं, ह्या सगळ्या गोष्टींची मदत होते. तुमचा दिवस खूप सुंदर आणि शांत, आनंदाने, प्रेमाने, प्रकाशाने भरलेला जाओ. धन्यवाद. खूप प्रेम आणि प्रकाश.